उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो. उदोकार गरजती काय महिमा वर्णू तिचा हो. अशा या आपल्या जगदंबेचा, आपल्या आई देवी भगवतीचा उत्सव लवकरच सुरू होत आहे. या जगत जननीचा उदोकार करत सर्वत्र जल्लोषात आपण तिची स्थापना करत असतो. शारदीय नवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा, भक्तीचा, आपल्या देवी भगवतीचा, आदिशक्तीचा उत्सव आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवी आई भगवतीची उपासना, सेवा केली जाते. अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. यंदा नवरात्रोत्सव कधीपासून आहे व त्याचे महत्व काय आहे, मुहूर्त काय आहे व नवरात्रासंबंधी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत. नवरात्रोत्सव हा 3 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार पासून सुरू होत आहे आणि 12 ऑक्टोबर 2024 वार शनिवार दसऱ्यापर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी अश्विन मासारंभ होत आहे. याच दिवशी शारदीय नवरात्र प्रारंभ होत आहे. 2 ऑक्टोबर 2024 च्या रात्री 12:18 भाद्रपद अमावस्या संपत आहे. त्याच वेळी अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी सूर्योदयापासूनच घटस्थापना केली जाणार आहे आणि 12 ऑक्टोबर 2024 वार शनिवार या दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2:22 पासून ते 3:09 पर्यंत म्हणजेच या दिवशी नवरात्रोत्थापन किंवा विसर्जन होत आहे. घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे? 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 पासून ते 7:22 पर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. त्याचप्रमाणे अभिजात मुहूर्त हा सकाळी 11:46 पासून ते दुपारी 12:33 पर्यंत असणार आहे. आई जगदंबा, देवी भगवती, देवी आई, आदिशक्ती अशा अनेक नावाने आपण देवीला संबोधतो. शाक्त पंथाच्या अनुयायांनी तिला आदिमाया, विश्वाची माता, दैवी ऊर्जा आणि आदिशक्ती म्हणून सन्मानित केले. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशी दुर्गेची मुख्य रूपे आहेत. मत्स्य पुराणानुसार महिषासुरमर्दिनीची निर्मिती ही ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांच्या एकत्रित शक्तीपासून झाली आहे. हिंदू धर्मानुसार 3 गुण म्हणजे रजोगुण राजस म्हणजेच ब्रह्मा, सतोगुण सत्व म्हणजेच विष्णू आणि तमोगुण तम म्हणजेच शिव. अशी रजोगुणी, सतोगुणी, तमोगुणी जगतजननी दुर्गा ही शाश्वत असल्याने तिची स्थापना, सेवा, पूजा, भक्ती आपण जितकी करू तितकी कमीच आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वत्र घरोघरी लहान मोठ्या स्वरूपात आपल्या घरातील परंपरेनुसार, प्रथेनुसार घटस्थापना केली जाते. देवीची 9 दिवस सेवा केली जाते. अखंड नंदा दीप लावला जातो. फुलांच्या पानांच्या माळा चढविल्या जातात. उपवास केले जातात. नवरात्र म्हणजे काय पाहूयात. नवरात्र म्हणजेच 9 रात्री आणि ह्या 9 रात्री देवीच्या नवरूपांची पूजा केली जाते आणि म्हणूनच त्यास नवरात्र असे म्हणतात. आणि हा उत्सव शरद ऋतूत येत असल्यामुळे त्याला शारदीय असे म्हणतात, म्हणजेच शारदीय नवरात्र. 9 दिवस देवींच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, 5व्या दिवशी स्कंदमाता, 6व्या दिवशी कात्यायनी, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी दुर्गा पूजा, 9व्या दिवशी सिद्धिदात्री आणि 10वा दिवस म्हणजेच दसऱ्याचा दिवस ह्या दिवशी नवदुर्गेची म्हणजेच महागौरीची पूजा केली जाते. ह्या दिवशी होम हवन केले जाते. दुर्गा विसर्जन आणि शस्त्रपूजा केली जाते. घरोघरी घट बसवले जातात. घट म्हणजेच देवीचे स्वरूप आणि म्हणूनच घट म्हणजे देवीचीच स्थापना आपण करत असतो. तांब्या,
किंवा कलश, त्यावर नारळ म्हणजेच तिचे मुख होय. म्हणूनच नवरात्रामध्ये तांब्या किंवा कलशावर नारळ हा ठेवायचा आहे. पहिल्या दिवशी त्याची स्थापना केल्यानंतर तो पूर्ण 9 दिवस हलवायचा नाही. देवी स्वरूप मानून तिची यथासांग पूजा अर्चना आरती करायची आहे. दररोज नैवेद्य धूप दीप दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे 9 दिवस घट बसल्यानंतर घटावरती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत फुलांच्या किंवा पानांच्या माळा चढवल्या जातात. फुलांच्या वर्षावांचे प्रतीक म्हणूनच या माळा आधांतरी घटावर लावण्याची पद्धत आहे, परंपरा आहे. काही घरांमध्ये ह्या पानांच्या माळा असतात, फुलांच्या माळा असतात आणि त्याच्यामध्ये ठराविक संख्येने फुले किंवा पाने गुंफली जातात. काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 9, तर काही ठिकाणी 11 पानांची किंवा फुलांच्या माळा चढवल्या जातात. आपल्या घरातील पद्धतीप्रमाणे, आपल्या घरातील प्रथेप्रमाणे कोणत्या फुलांच्या आणि कोणत्या पानांच्या माळा चढवायच्या आहेत ते पाहून आपण ह्या माळा चढवायच्या आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा आपण घट बसवतो त्यावेळी आपण खाली मातीमध्ये धान्य लावण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की हे धान्य जितके वाढेल, जितके फुलेल, तितके आपले घरामध्ये सुख शांती नांदते, सुख समृद्धी येते. घरामध्ये आनंद, प्रेम, माया, यशसंपत्ती, धनसंपत्ती वाढते. यालाच फुलोरा असे देखील म्हणतात. ह्या मातीमध्ये कोणी 5, 7, 9 ह्या संख्येने धान्याचे प्रकार टाकले जातात. आपल्या घरातील किंवा कुळातील प्रथेप्रमाणे धान्य टाकावेत. पण विशेषतः 5 धान्य टाकण्याची पद्धत रूढ आहे, कारण 5 धान्ये म्हणजेच पंचतत्वाचे प्रतीक होय. त्याचप्रमाणे 9 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. 9 दिवस महिला, पुरुष, कुमार, कुमारिका उपवासाचे व्रत करतात. काही घरांमध्ये फळे खाऊन उपवास केला जातो, काही घरांमध्ये फराळ खाऊन उपवास केला जातो, तर काही घरांमध्ये भाजके अन्न खाऊन उपवास धरले जातात. आपल्या घरामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे उपवास धरावेत. फक्त 9 दिवस कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करावा. त्याचप्रमाणे शुद्ध व सात्विक अन्नाचे सेवन करावे. उपवासाचे व्रत करणारे महिला किंवा पुरुष यांनी काही नियम पाळायचे असतात. असे म्हटले जाते की देवी ही गादीवर बसलेली असल्याने आपण गादीवर बसणे वर्ज्य केले पाहिजे. त्यामुळे 9 दिवस गादीवर झोपायचे नाही, खाली फरशीवरती किंवा चटईवरती झोपावे. पायामध्ये चप्पल घातली जात नाही. पूर्ण 9 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे. त्याचप्रमाणे आपले विचार देखील निर्मळ ठेवायचे आहेत. 9 दिवस व्रत करणाऱ्यांनी राग, चिडचिड, त्याचप्रमाणे कोणाचाही अपमान करू नये. शुद्ध आणि सात्विकतेचे आचरण करावे. काही घरांमध्ये नवमीला तर काही घरांमध्ये दसऱ्याला घटाचे विसर्जन केले जाते. म्हणजेच काही घरांमध्ये नवमीला कुळाचार केला जातो, तर काही घरांमध्ये दसऱ्याला कुळाचार केला जातो. या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून सवाष्णाला जेवू घालतात. त्याचप्रमाणे तिला देवी स्वरूप मानून खणा नारळाने ओटी भरून तिचा मानपान केला जातो आणि व्रत करणारे ह्या दिवशी जेवण करून 9 दिवसांचे उपवास सोडतात. नवरात्रात अष्टमीला आणि नवमीला कुमारिकांचे पूजन केले जाते. तुम्हाला जर शक्य असेल तर 9 दिवस रोजच कुमारिकांचे पूजन केले तर अतिशय उत्तम आहे. पण जर 9 दिवस नाही जमले तर अष्टमी आणि नवमीला तरी 5, 7, 11 ह्याप्रमाणे कुमारिकांचे पूजन जरूर करावे. कुमारिकांना जेवू घाला. त्याचप्रमाणे त्यांना भेटवस्तू अर्पण करा, त्यांचे पूजन करा. त्यामुळे देवी प्रसन्न होते. 9 दिवसामध्ये आपण आई भगवतीची जितकी जमेल तितकी सेवा करायची आहे. श्री सूक्त, स्तोत्र, मंत्र, दुर्गा सप्तशती, महालक्ष्मी स्तोत्र, देवी कवच, देवीचे बीज मंत्र, त्याचप्रमाणे होम हवन करून देवी भगवतीला प्रसन्न केले जाते.
थोडक्यात आपली भक्ती, श्रद्धा, सेवा तिच्या चरणी अर्पण करायची आहे. अशा प्रकारे नवरात्रोत्सव मनोभावे, श्रद्धेने, भक्तीने साजरा केला जातो. या 9 दिवसात जगदंबेला आपल्या भक्तीने, आपल्या श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा अर्पण करायची आहे. केवळ तिच्या नामस्मरणानेच मनुष्यातील जडत्व, आळस, मरगळ, नकारात्मकता दूर होते. देवी ही सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरलेली असते. तिच्या नावाच्या उच्चारानेच आपल्या भोवती कवच निर्माण होते. आपल्यातील चेतना वाढते आणि आपले मन शांत होते. आणि म्हणूनच हे नवरात्रीचे 9 दिवस देवी भगवतीची श्रद्धेने, भक्तीने, विश्वासाने सेवा, आराधना, पूजा केल्याने नक्कीच तिची कृपादृष्टी आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहते. जय जगदंबे. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.